मामा नुपूर लग्न करायला तयार नाहीये आणि जर ह्या दादा होळकराला हरवायचं असेल ना तर शक्ती नाही बुद्धीचा वापर केला पाहिजे आपण. म्हणजे काय करायचं? हे बघा दादा होळकराने नुपूरला बघितलं नाहीये त्यामुळे याच्या समोर अशी नुपूर उभी करायची की याने स्वतःहून लग्नाला नकार दिला पाहिजे. अशी नुपूर आणायची कुठून? आई साहेब बंद कर. आधीच त्या जयवीरूला आणून तू गोळ घातलायस, आणखीन गोळ वाढवू नकोस. ह्यावेळेस यश करेक्ट आहे. थँक्यू. हे बघ ना म्हणजे याच्या समोर जर आई साहेबांना आणलं तर तो लग्नाला नाहीच म्हणणार आहे ना. हा पण मग आई साहेबांना कोण सांगणार? शरम नाही वाटत? अरे माझ्या लग्नाची गोष्ट करायला आलायस? वर गेल्यावर यांना काय उत्तर देऊ? पण आजी आपण आजोबांना काहीच सांगायचं नाहीये. बापाचा डावा गाल सुजवलाय, उजवा सुजवू काय? अरे सगळं बघतायत वरून. त्यांच्यापासून लपून काहीच करायचं नाही आपण सुजवू का? सुजवू? शरम नाही वाटत? मला लग्न करायला सांगतोस? अर्धी लाकडं मशनात गेलीत माझी. लग्न नका करू, फक्त एकदा. परत हा विषय काढलास तर याद राखा माझी नाक घास. खास आणि त्यांच्या समोर खास खास ना खास ना. काय सासरे बुवा सगळं ठीक आहे ना? हा हा कुठे गेला, कुठे होता तू? ते तयारी. अरे हे का? ते नुपूरची तयारी. चला करा चला. तेरे घर के सामने आता कुणाला नुपूर बनवायचं? मामा याचा जर नकार हवा असेल ना तर एक ऑप्शन आहे. कोण? आई साहेब. नीरज काहीतरी बोलतो. बाई साहेब आता तुम्हीच काहीतरी सांगा प्लीज. मी तयार. येस 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 काका आपलं काम झालं. मला माहिती होतं यांच्याशिवाय कोणी करणारच नाही. अरे नीट ऐक, मी तयार नाहीये. काय म्हणते बाई? बाई असं नका करू. हो एकदा 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 विचार करा. बघा ना या घराचा विचार करा. काय होईल या घराचं? काय होईल आपल्या नकटूचं? बाई असं नका करू. म्हणजे तुम्ही जरी आप्पासाहेबांच्या प्रेमाच्या असलात म्हणून काय झालं, आम्ही तुम्हाला नेहमी आईसाहेबांचा दर्जा दिलाय, आईसाहेबांसारखाच मान दिलाय, है की नाही? तुम्ही एकदा विचार करा. नाही म्हणू नका प्लीज. बघा ना तो फोटो तर बघा ना तुम्ही एकदा. नाही रे, म्हणजे अगदी गोरा गोमटा नसला तरी चालला असता, पण निदान करडा तरी हवा ना. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.